जय हिंद फ्रेंड्स. काल 4 जानेवारी कंबाईन ग्रुप बीचा पेपर त्या ठिकाणी झाला. विद्यार्थी मित्रांनो, कालच त्या ठिकाणी आपण आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण 100 प्रश्नाचे संभाव्य उत्तरे आपण दिलेली आहेत. पण आज आपण त्या ठिकाणी व्यवस्थित सायन्सच्या 15 प्रश्नाचं अनालिसिस करू. खूप गरजेचं असतं ते, कारण की आता 11 जानेवारीला आपली ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे. आता ग्रुप बी चे प्रश्न आपण बघितले. आता ग्रुप सी ला काय होऊ शकतं, आता राहिलेले हे 5-6 दिवस आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित रिव्हिजन केलं पाहिजे. कारण की ग्रुप बीच्या सायन्सच्या प्रश्नामध्ये आणि ग्रुप सीच्या सायन्सच्या प्रश्नामध्ये थोडाफार फरक बघायला भेटतो. म्हणजे टॉपिक्स, जर सिलेक्शन ऑफ टॉपिक्स आहेत, आयोग जे टॉपिक सिलेक्ट करतं, तर ग्रुप सीला माझा नेहमीचा अनुभव आहे की ग्रुप बी पेक्षा थोडेसे अवघड आणि कठीण प्रश्न किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आलेले बघायला भेटतात. म्हणजे ॲटॉमिक थिअरीवर क्वेश्चन येऊ शकतो, त्या ठिकाणी बॉन्डवर क्वेश्चन येतात, ॲसिड बेस थिअरीजवर क्वेश्चन येतात, मोल कन्सेप्टवर क्वेश्चन येत असतात, आणि त्या ठिकाणी इकडे सेल टॉपिकवर क्वेश्चन असतील. म्हणजेच थोडेसे त्या ठिकाणी क्वेश्चन्स लेंदी आणि थोडंसं कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपल्याला ग्रुप सीला बघायला भेटतात. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेव्हा आपण अनालिस करतो तर आपल्याला एवढं समजतं. आता कालचा जो पेपर होता त्या पेपरमध्ये साधारणतः जो पॅटर्न आयोगाचा राहिलेला आहे त्यानुसारच प्रश्न होते. 15 प्रश्न आपले विज्ञानाचे बघायला भेटतात. आणि नेहमी जो आपण जो पॅटर्न ठरवलेला अभ्यास करताना की 3-3चा पॅटर्न आपण अभ्यास करताना 5 सेक्शन घेतो. तुम्हाला माहितीच आहे, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल, बॉटनी आणि हायजीन. आयोगानं यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी या 3-3च्या सेक्शनमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. या सेक्शनचा विचार करू तर ओव्हरऑल जर सांगायचं असेल, ज्या विद्यार्थ्याचा सर्वसाधारण अभ्यास होता तर त्यांना किती मार्क्स आले पाहिजे, तर त्या ठिकाणी साधारणतः 15 पैकी 11, 12, 13 मार्क्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. जर तुमचा बाकीचं काही जो सेक्शन्स आहेत, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, म्हणजे त्या प्रत्येक सेक्शनचा विचार करून त्या ठिकाणी कट ऑफ निघत असतो. म्हणजे सर्वसाधारण अभ्यास करणारा जो विज्ञानाचा विद्यार्थी आहे तर त्याला यावेळेस विज्ञानामध्ये बाजी मारणं खूप गरजेची होती, तरच तुम्ही त्या ठिकाणी कट ऑफ पार करू शकणार आहात. बाकी कट ऑफ किती लागतो त्याबद्दल पण मी त्या ठिकाणी लवकरच व्हिडिओ घेऊन येतो. सर्व फॅकल्टी सोबत चर्चा, विद्यार्थ्यांसोबत चर्चा चालूच आहे की किती मार्क्स तुम्ही अटेम्प्ट केलेला आहेत. त्याचबरोबर जे फॅकल्टी असतात त्यांचं मत घ्यावं लागतं की सर्वसाधारण अभ्यासामधून विद्यार्थी किती प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, कोणते प्रश्न विद्यार्थ्याला जमत नाहीत. या सर्व गोष्टीची चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः कट ऑफ किती लागू शकतो त्याची पण चर्चा करू. पण 11 जानेवारी नंतर सध्या फोकस आहे आपला ग्रुप सी प्रिलिम्सचा. तर ग्रुप सी प्रिलिम्ससाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकदम फोकस राहायचं आहे. मागचा जो पेपर जसा गेला त्याचा विचार नका करू, आणि याच सिलेबस, हा जो सिलेबस आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्याच सिलेबसवर परीक्षा आहे, म्हणजे वेगळं काही नाहीये. आता कसं होतं नेमकं की ग्रुप बी वर आयोगाने या टॉपिकवर प्रश्न विचारले, काही टॉपिकवर प्रश्न विचारले नाहीत. याचा अर्थ असा नाही की जे बाकीचे टॉपिक्स जे आपण अभ्यास केले ते महत्त्वाचे नाहीत, असा होत नाही. कारण की आयोग त्या ठिकाणी ग्रुप सीला तुम्हाला त्या टॉपिकवर प्रश्न विचारलं जाऊ शकतं. आता आपण त्या ठिकाणी अगोदर हे जे 15 प्रश्न आहेत या 15 प्रश्नाचं अनालिसिस करू आणि बाकीची चर्चा पुढं करणार आहेत. त्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी सायन्सचा कालचा पेपर दिलेला आहे तर तुम्हाला 15 पैकी किती मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट केलेला आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी आल्यात ते पण सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या प्रत्येक कमेंटचं त्या ठिकाणी आपण निराकरण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी हे 15 प्रश्न बघू कशा प्रकारचे हे 15 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न जो आहे तो पहिला सेक्शन माझ्याकडे, आता हे पेपर तुमच्याकडे आहे, डायरेक्टली क्वेश्चन बघू शकता तुम्ही. तर फिजिक्स आहे माझ्याकडे सुरुवातीला सेक्शनमध्ये. तर फिजिक्सचे 3 क्वेश्चन होते. पहिला क्वेश्चन जो होता तो लाईट टॉपिकवर होता. प्रश्न टॉपिक कोणता होता? लाईट. लाईट टॉपिकमध्ये त्या ठिकाणी आपण बोलत असतो पोरांनो की लाईट जेव्हा आपण अभ्यास करतो तर लाईटला कोणतं नेचर आहे, तर लाईटला ड्युएल नेचर आहे. ड्युएल नेचर म्हणजे वेव्ह नेचर आणि दुसरं कोणतं आहे, पार्टिकल नेचर. आणि लाईटचा जो पार्टिकल आहे या पार्टिकलच आपण या ठिकाणी काय बोलतो, फोटॉन. आणि जे वेव्ह आहे तर ते कोणती आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एक वेव्ह असते का, तर नाही, तर खूप साऱ्या वेव्हज असतात लाईटमध्ये, सनलाईटमध्ये. त्यामुळे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम असं बोलत असतो. विद्युत चुंबकीय लहरीचा पट्टा. मग हा विद्युत चुंबकीय लहरीचा जो पट्टा आहे
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या तरंगलहरी आहेत? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रममध्ये आपण जर विचार केला तर यामध्ये आपण कोणत्या कोणत्या घेतो? एक्स रेज आहे, त्यानंतर इकडं गामा रेज आहे, अल्ट्रा व्हायोलेट रेज आहे, व्हिजिबल लाईट आहे, त्यानंतर इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि रेडिओ वेव्ज आहेत. या सर्व तरंग लहरीच्या मिश्रणाला आपण त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय तरंग लहरीचा पट्टा बोलतो. म्हणजे एकूण अशा प्रकारच्या वेव्ज आहेत. या वेव्हचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काय सांगत असतो की जो रेडिओ वेव्ज आहेत तर याची वेव्हलेंथ काय असते? सर्वात जास्त. आणि गामा रे जो आहे याची वेव्हलेंथ सर्वात कमी असते आणि गामाची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते आणि रेडिओची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते. म्हणजे वेव्हलेंथ सर्वात कमी कोणाची आहे? तर वेव्हलेंथ सर्वात कमी कोणाची आहे? गामाची आणि एक्स रेची आहे. आणि हे जे रेज आहेत हे कोण आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. मग हे जर बघितलं तर खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा असं आयोगाने विचारलेलं. हा एक पॅटर्न सुरू झालाय बघा की 4 विधानं द्यायचं आणि त्यामध्ये बरोबर कोणते आणि चूक कोणते हे निवडणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहिलं आहे की एक्स किरणे हे विद्युत चुंबकीय लहरी आहेत, एक्स रे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तर हे बरोबर आहे. आणि त्याची वेव्हलेंथ कशी असते? वेव्हलेंथ खूप कमी असते. हे पण बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर बी बरोबर. ए बरोबर बी बरोबरच्या या ठिकाणी ऑप्शन आहे 1 आणि 4. म्हणजे या ठिकाणी दुसरा आणि तिसरा ऑप्शन काय होतं? आपण कॅन्सल करू शकतो. मग राहिलं काय? आता लाईटचा पार्ट आहे तर कोणता? चार्ज असतो का? जसं गामा, आपण जेव्हा रेडिओ ऍक्टिव्हिटी चॅप्टर बघतो तर रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये आपण गामा किरणाचा अभ्यास केलेला आहे. तर गामा किरणे कसे आहेत? तर चार्जलेस आणि मासलेस पार्टिकल किंवा चार्जलेस आणि मासलेस रेडिओ ऍक्टिव्ह रेज असं बोलतो. त्याच प्रकारे एक्स रेज हे सुद्धा चार्जलेस आणि मासलेस असतात, जस्ट लाईक गामा एक्स रेज. म्हणजेच त्या ठिकाणी या एक्स रेवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. म्हणजे सी काय आहे? चूक आहे. म्हणजेच हे पहिलं जे आन्सर आहे ते बरोबर आहे. एक्स किरणावर ऋण भार असतो असं बोललेलं आहे. तर हे चुकीचं विधान आहे पोरांनो. ए बरोबर बी बरोबर सी चूक. आणि कोणताही भार नसल्यामुळं विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात का? तर होत नाहीत. म्हणजे या ठिकाणी होतात असं बोललेलं आहे. म्हणजे हे पण चूक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 66 याचा आन्सर येतं 1. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रमवरचा क्वेश्चन आहे. PYQ त्या ठिकाणी गेस करता येतो. आयोगानं बरेच वेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रमवर प्रश्न विचारतं. मागच्या वेळेस जर आपण त्या ठिकाणी PYQ बघितला तर आयोगानं प्रश्न विचारला होता की जो हे जी व्हिजिबल लाईट आहे तर या व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथचं रेंज सांगा. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. एक्स रेजचं ऍप्लिकेशन, त्याचे यूज विचारलं जाऊ शकतं. आयोगानं बरेच वेळेस गामा किरणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला बनून जातो. यस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67 या ठिकाणी आपण बघू शकतो. हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 67 बघा बरं. 67 काय सांगतो पुराणो बघा. प्रश्न सगळ्यांना दिसत असेल बघा. तुम्हाला एक सायन्सच्या प्रश्नांची एक स्ट्रॅटेजी सांगतो. विज्ञानामध्ये कधी कधी काय होतं पोरांनो की जे प्रश्न आहेत, प्रश्न जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर मराठीमध्ये कठीण जातं. जेव्हा तुम्हाला मराठीमध्ये शब्द वाचायला आणि समजायला अवघड जातील लगेच त्या ठिकाणी इंग्लिशकडे वळायचं. इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी जे लँग्वेज आहे ते काय होत असतं? सोपी जाते. ॲक्च्युली पेपर जो सेट होतो तो इंग्लिशच क्वेश्चन काढले जातात आणि त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं. आणि ट्रान्सलेशनमुळं ते शब्द जे आहेत थोडेसे आपल्याला ऐकायला कसे वाटतात? कठीण वाटतात. त्यामुळं जेवढ्या लवकर जर प्रश्न तुम्हाला समजत नसेल तर शिफ्ट व्हायचं इंग्लिशकडे. आता इथे या ठिकाणी बघा तर अप्रकट विलयन उष्मा बोललेला आहे. आता विलयन शब्द थोडासा मराठीमध्ये जड जातो. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं बोललेलं आहे. फ्युजन म्हणजेच मेल्टिंग हा शब्द आपण बोलू शकतो. तर यामध्ये लॅटेंट ही एक कन्सेप्ट आहे बघा. हीट या टॉपिकमध्ये आपण 2 प्रकारच्या हीटचा अभ्यास करतो बघा पोरांनो. एक स्पेसिफिक हीट आहे आणि दुसरी आहे लॅटेंट हीट. आता गेल्या वर्षी आयोगानं स्पेसिफिक हीटवर प्रश्न विचारला होता. स्पेसिफिक हीटचं युनिट विचारलं होतं पोरांनो. युनिट, विशिष्ट उष्मा धारकतेचं युनिट सांगा. कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस हे कशाचं युनिट आहे? स्पेसिफिक हीटचं.
आयोगानं यावेळेस लॅटेंट हीट म्हणजे काय हा प्रश्न विचारला. तर आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय की एखाद्या एकक वस्तुमान असणाऱ्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी, म्हणजे एखाद्या पदार्थाला आपण उष्णता देतो तर उष्णता दिल्यामुळे पदार्थाचं काय होत असतं, तापमान वाढतं. मग तापमान वाढण्यासाठी त्या पदार्थाला जी उष्मा लागते 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी युनिट मास असणाऱ्या पदार्थाला जी हीट आपण देत असतो त्याला बोललं जातं स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्माधारकता. आणि ही प्रत्येक पदार्थाची काय असते, वेगवेगळी असते. मग लॅटेंट हीट काय बोललं जातं, जेव्हा पदार्थाचं अवस्थांतरण होतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाण्याचा बर्फ होतो, बर्फाचं पाणी होतं, पाण्याची वाफ होते, हे अवस्थांतरण नेहमी स्थिर तापमानाला होतं. मग पदार्थाचं अवस्थांतरण जेव्हा होत असतं त्यावेळेस त्या पदार्थाने शोषून घेतलेली जी उष्मा आहे किंवा जे उत्सर्जित केलेली उष्मा आहे त्याला काय बोललं जातं, अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट. म्हणजेच आपण आता जाऊ शकतो, अप्रकट उष्मा म्हणजे काय असा आयोगाने प्रश्न विचारलाय की पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. म्हणजे याच्यामध्ये काहीच त्या ठिकाणी अर्थ निघत नाही, अर्थहीन त्या ठिकाणी वाक्य आहे. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा, हे ऑप्शन कॅन्सल होऊन जातं. एकक वस्तुमानाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस साठी वाढवण्यास 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा, हे पण चुकीचं होऊन जातं. कारण याला काय बोललं जातं, स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्माधारकता Q = MC डेल्टा T. आता तिसरा ऑप्शन बघा की पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर, इंग्लिशमध्ये पण वाचू शकता, तापमान वाढविण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. बघा, विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी म्हणजे थोडंसं किचकट वाचायला लागतं, इंग्लिशमध्ये वाचू शकता की द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ॲट इट्स मेल्टिंग पॉइंट विदाउट राईज ऑफ टेम्परेचर. मेल्टिंग पॉइंटला म्हणजे फ्युजन म्हणजे मेल्टिंग, म्हणजे एखादी पदार्थ जो सॉलिड स्टेटमध्ये आहे त्याला मेल्ट करण्यासाठी जे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे, प्रत्येक पदार्थाचा एक मेल्टिंग पॉईंट असतो. जसं की बर्फाचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस या तापमानाला त्या बर्फाला जी उष्णता आपण देतो कशासाठी, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी. मग बर्फाचं पूर्णपणे बर्फ जेव्हा वितळत असतो तर बर्फाचं पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर होऊ जेपर्यंत त्याचं तापमान कसं असतं, स्थिर असतं. त्या तापमानाला आपण काय बोलत असतो, त्याचा मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर. मग मेल्टिंग पॉईंट टेम्परेचरला जी अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब केली जाते अवस्था बदलण्यासाठी त्यालाच बोललं जातं लॅटेंट हीट. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे हा सेकंड नंबरचा क्वेश्चन लॅटेंट हीट, हीट या टॉपिकवरचे बघितलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोग वारंवार त्या ठिकाणी कंबाईनच्या एक्झाममध्ये 4 टॉपिकवर फिजिक्सला हिट करताय, स्ट्राईक करताय. ते 4 टॉपिक कोणते, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे लाईट, त्याच्यानंतर साऊंड आणि हीट. त्यामुळे हे अति महत्त्वाचे 4 टॉपिक आहेत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मेजरमेंट, मोजमाप, कधी कधी आयोग त्या टॉपिकवर सुद्धा काय करत असतं, प्रश्न विचारत असतं. त्यामुळं हे टॉपिक सुद्धा आपण या प्रायोरिटीचे 4 टॉपिक केल्यानंतर तुम्ही मोजमापन पद्धती हा सुद्धा टॉपिक करणं काय आहे, गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण जाऊ. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पोरांनो, तर जोड्या लावा, रेडिओ ॲक्टिव्हिटी या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी टॉपिकमध्ये आपण या ठिकाणी बोलतो की रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी याला किरणोत्सर्ग असं बोलतो. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय रे पोरांनो, की जे अस्थिर केंद्रक आहेत तर त्याच्या स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्याच्या केंद्रकातून काय करत असतात, विशिष्ट प्रकारची किरणे स्वतःहून उत्स्फूर्तपणे उत्सर्जित करतात, त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं बोलतो. तर असे कोणती किरणे आहेत, अल्फा किरणे आहेत, बीटा किरणे आहेत आणि गामा किरणे आहेत. आपण काय बोलतो, अल्फा म्हणजेच काय, अल्फा इज नथिंग बट 2 प्रोटॉन अँड 2 न्यूट्रॉन. म्हणजे असा एक छोटासा न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन आहेत. म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असणारा न्यूक्लियस हा कोणाचा असतो, हिलियमचा असतो. म्हणजे अल्फा रिलेटेड आहे हिलियम सोबत. आता इथं आयोगानं अल्फा म्हणजे हिलियमचा अणू बोललेला आहे, पण हे चुकीचं आहे बरं का पोरांनो. हिलियमचा न्यूक्लियस असतो, कारण कोणताही अणू जेव्हा बोलतो आपण तर अणूमध्ये काय असतं, केंद्रक आहे आणि केंद्रकाभोवती काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. पण जेव्हा अल्फा कण जेव्हा बोलू तर इलेक्ट्रॉन नाहीये, फक्त काय आहे, न्यूक्लियस आहे. पण ठीक आहे, अल्फा रिलेटेड टू हिलियम.
त्यामुळे या ठिकाणी आपण एचं काय घेऊ, 3 घेऊ. अल्फा म्हणजे हिलियमचं केंद्रक आहे. म्हणजेच पुढे चलून जेव्हा कधी एखाद्या वेळेस प्रश्न येईल तुम्हाला एक्झामला, त्यावेळेस विद्यार्थी चूक करू शकतात. म्हणजे आयोगाने प्रश्न विचारला अल्फा कण म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी ऑप्शन आला हिलियमचा अणू आणि दुसरा ऑप्शन आला हिलियमचं केंद्रक. हिलियमचं केंद्रक, तर मोर करेक्ट कोणतं, हिलियमचं केंद्रक करेक्ट. पण आपण PYQ अनालिसिस केलेलं असतं, मग त्या PYQ ला आपल्याला हे आन्सर पाठ झालेलं असतं. अल्फा म्हणजे हिलियमचा अणू डोक्यात बसलेला आहे. पण आयोगाने जर पुढे प्रश्न विचारला आणि त्यामध्ये हिलियमचं केंद्रक जर असेल तर मोर करेक्ट कोणतं, हिलियमचं केंद्रक. आर यू गेटिंग फ्रेंड्स? यस. त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. च त्या ठिकाणी 3 येतं. ठीक आहे, काल तर आपण घाई गडबडीमध्ये आन्सर तर सांगून दिले, पण आज आपण या पेपरमध्ये चर्चा करणार आहे पोरांनो. ठीक आहे ना? यस. पुढे बघा, बीटा कण म्हणजे काय. आता बघा, बीटा हे 2 प्रकारचे कण असतात, बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह. म्हणजे बीटा हा असा पार्टिकल आहे पोरांनो ज्याचा मास कसा आहे, नियरली इक्वल टू 0, किंवा त्याचा मास कोणा एवढा आहे, इलेक्ट्रॉन एवढा आहे. आणि या बीटामध्ये जेव्हा चार्ज बोलू तर एक बीटा पॉझिटिव्ह चार्जवाला आहे, एक आहे निगेटिव्ह वाला. मग पॉझिटिव्ह चार्जवाला जो बीटा आहे तर आपण काय बोलतो, पॉझिट्रॉन. आणि जो बीटा निगेटिव्ह जो आहे, निगेटिव्ह, त्याला आपण या ठिकाणी काय बोलतो, इलेक्ट्रॉन. म्हणजे बीटा म्हणजे इलेक्ट्रॉन, बीटा निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन. पण आता ऑप्शन मध्ये आपल्याला चॉईस आहे का तसा काही, जसा प्रश्न तसा उत्तर देऊ आपण. आयोगाने पुढे बीटा प्लस, बीटा निगेटिव्ह, बीटा मायनस असा प्रश्न विचारला तर उत्तर वेगळं असू शकतं बरं का. तर बीटा कण म्हणजेच काय, बीटा ऍक्च्युली निगेटिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी कोण असतं, इलेक्ट्रॉन असतं. पण त्या ठिकाणी फक्त ऑप्शन बीटाच्या रिलेटेड इलेक्ट्रॉनच बरोबर असेल इथं, त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करू, बीचं 2 घेऊ. ठीक आहे, एचं काय घेतलं 3 आणि बीचं काय घेतलं 2. म्हणजे आता या ठिकाणी ऑप्शन तर आपल्या इथं आलेला आहे इथंच, पण आपण पुढचे पण उत्तर बघू. आणखी तुम्हाला सांगतो काय फसू शकतं आयोग पुढं. आता किरणोत्सारिताचं एक विचारलंय, तर रेडिओ ऍक्टिव्हिटीचं युनिट कुठं आहे, इथं क्युरी बरोबर आहे. पण रेडिओ ऍक्टिव्हिटीचं SI युनिट काय आहे, SI युनिट बेक्युरेल आहे. परत प्रश्न येऊ शकतो की रेडिओ ऍक्टिव्हिटीचं SI युनिट सांगा. पहिलं ऑप्शन क्युरी असेल, जसं की आपण PYQ असल्यामुळे क्युरी मागं बघितलं होतं, मग आपण क्युरी करून टाकतो. असं फसायचं नाही. रेडिओ ऍक्टिव्हिटीचं SI युनिट जर आयोगानं पुढे चलून प्रश्न विचारला भविष्यात तर उत्तर बेक्युरेल द्या. आणि क्युरी पण आहे, आणि रुदरफोर्ड सुद्धा युनिट आहे, आणि DPS सुद्धा आहे. DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंड. म्हणजे प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी किरणोत्सारताचे एकक कोणते 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 कोणते, तर त्या ठिकाणी रुदरफोर्ड पण घेऊ शकतो आपण, रुदरफोर्ड, त्यानंतर बेक्युरेल, त्यानंतर क्युरी आणि DPS. DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंड. पण SI युनिट कोणतं, SI युनिट आहे बेक्युरेल. आर यू गेटिंग? ओके. म्हणजेच किरणोत्सारताचं एकक झालं क्युरी इथं, पण या ऑप्शनला इथं पण क्युरी. पण पुढचं तुम्हाला मी सांगतो की पुढे काय फसू शकतो आपण. गामा किरणे म्हणजेच काय, उच्च ऊर्जा असणारे फोटॉन्स. येस, गामा इज अ पार्ट ऑफ लाईट. आणि लाईट म्हणल्यानंतर पार्टिकल नेचर जो असतो, पार्टिकल नेचर म्हणजे फोटॉन, आणि फोटॉन मध्ये एनर्जी स्टोर असते. गामा हे असा प्रकारचा पार्टिकल आहे ज्याच्यावर, जो असा पार्टिकल आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये पण आहे आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह रेज सुद्धा आहे. म्हणजे फक्त एक असाच एक किरण आहे पोरांनो जो की आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम मध्ये पण बघायला भेटतो, आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह रेज सुद्धा आहे. रेडिओ ऍक्टिव्ह रेज म्हणजेच की अनस्टेबल न्यूक्लियस मधून बाहेर येणारा, अनस्टेबल न्यूक्लियस मधून बाहेर येणारा हा गामा, अल्फा बीटा गामा. आणि गामा कुठं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम मध्ये, ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे आणि वेव्हलेंथ कशी आहे, सर्वात कमी. आपण जो सिक्वेन्स आत्ताच थोड्या वेळाखाली इथं लिहिला होता बोर्डवर, तरी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन काय येतं 4. तर हे अशा प्रकारचे 3 प्रश्न होते. आता या 3 प्रश्नांचा विचार केला तर एक प्रश्न लाईटवर होता, एक प्रश्न हीट, एक प्रश्न रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता रेडिओ ऍक्टिव्हिटी टॉपिक आपण कधी कधी केमिस्ट्रीच्या अंडर शिकवतो, कारण की केमिस्ट्री सुद्धा थोडंसं समजणं गरजेचं आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी समजण्यासाठी. कारण अल्फा बीटा गामा, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर अशा पण कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आपण हा टॉपिक जनरली केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करत असतो. तर याचा सेन्स दोन्ही पण आहे, केमिस्ट्री आणि फिजिक्स. ओके.
त्यामुळे हे 3 प्रश्न आहेत. मी साधारणतः असं सांगतो की जे सर्वसाधारण विद्यार्थी अभ्यास जो आपण करत असतो, आपला जो कॉमन सिलेबस आपण जो वेगवेगळ्या पुस्तकामध्ये बघतो, तर ह्या तिन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणं काय आहेत, गरजेचे आहेत, अपेक्षित आहेत, असं आपण बोलू शकतो. परत पुढे त्या ठिकाणी केमिस्ट्रीचे क्वेश्चन चालू झाले पोरांनो. तर आय थिंक तुम्हाला हे केमिस्ट्रीचे क्वेश्चन सुद्धा जमणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 69 हा जो क्वेश्चन आहे पोरांनो, हा क्वेश्चन त्या ठिकाणी ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकवरचा आहे आणि आयसोटोपवर विचारलं. थोडंसं इथं फिरकी घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यासोबत. आयसोटोप तर ही संकल्पना माहिती आहे आपल्याला. आयसोटोप कशाला बोलतो की ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. आयसोटोपचा अर्थच होत असतो ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट, एकाच मूलद्रव्याचे अणू ज्याचा अणुअंक सारखा आहे पण अणुवस्तुमानांक वेगवेगळा आहे. आयसोटोपवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो पोरांनो. मग ह्या आयसोटोपमध्ये कार्बनचे 4 आयसोटोप्स आहेत, 3 आयसोटोप, कार्बन 12 घ्या, कार्बन 13 घ्या आणि कार्बन 14 घ्या. याच्यामधला रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप कोण आहे, कार्बन 14. आयोगाने प्रश्न काय विचारला की सर्वाधिक मुबलक समस्थानिकाचे अणुवस्तुमान संख्या सांगा, की याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोण राहतो, तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्बन 12. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय तर 4, मुबलक प्रमाणामध्ये कार्बन 12 आहे. जसं की आपण कार्बन क्लोरीनचा अभ्यास करताना या ठिकाणी सांगतो बघा, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 हे क्लोरीनचे 2 मुख्य आयसोटोप्स आहेत. तर याच्यामध्ये क्लोरीन 35 आणि 37 बघितलं तर जेवढं काही वातावरणामध्ये क्लोरीन आहे तर 25% क्लोरीन 35 आहे आणि त्या 75% क्लोरीन 35 आहे आणि 37% त्या ठिकाणी 25% हे क्लोरीन 37 आहे. म्हणजे क्लोरीन 35 आणि 37चं प्रमाण 3:1 आहे. त्यामुळे क्लोरीनचा आपण जेव्हा ॲटॉमिक मास नंबर लिहित असतो हे 35.5 लिहितो, याचा ॲव्हरेज लिहित असतो. मग इथं प्रश्न विचारतो क्लोरीन 35 जास्त आहे आणि क्लोरीन 37 कमी आहे, पण हे दोन्ही पण आयसोटोप खूप मुबलक प्रमाणामध्ये क्लोरीनचे आपल्याला बघायला भेटतात. पण कार्बनच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार करू तर कार्बन 12 99.99% कार्बनमध्ये कार्बन 12च असतं आणि खूप कमी प्रमाणामध्ये कार्बन 14 नावाचा आयसोटोप आपल्याला भेटतो, जो की रेडिओ ऍक्टिव्ह आहे, जो की डिसइंटिग्रेशन होत राहतं, त्याचं डिके होत राहतो. तर त्यामुळं याचं आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला 12 लिहिणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे ओव्हर्सवर PYQचं जर तुम्ही अनालिसिस करत असाल तर खनिजांवर आयोगानं भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. कधी कधी फॉर्म्युले पण विचारतो बरं का, की इकडं त्या ठिकाणी वेगवेगळे ओर्स देतील आणि इकडं फॉर्म्युले देतील. हा पण PYQ तुम्हाला बघायला भेटतो. ॲल्युमिनियमचे ओर्स असतील, लोहचे ओर्स असतील, म्हणजे वेगवेगळे जे धातू आहेत तर त्या धातूचे धातुके, हे आयोगाचा पॅटर्न राहिलेला आहे प्रश्न विचारण्याचा. पण इथं प्रश्न कसा विचारला की ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणतं आहे, धातुके कोणते कोणते आहेत, मुख्य प्रमुख कोणता आहे की ज्याच्यातून आपण ॲल्युमिनियम काय करत असतो, एक्स्ट्रॅक्ट करत असतो. तर त्याचा आन्सर नो डाऊट बॉक्साईट हे येतं. त्यामुळं 70चं आन्सर काय येतं 1. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन लर्न करू पुरानो. क्वेश्चन नंबर 71. आता क्वेश्चन नंबर 71 जनरल क्वेश्चन आहे. पृथ्वीच्या वर जे वातावरणाचे जे थर आहेत, ॲटमॉस्फेरिक लेअर आहेत, तर सर्वात खालचा जो लेअर आहे त्याला आपण तपांबर असं बोलतो. तपांबर, त्याच्यानंतर स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर आणि उष्मांबर. म्हणजे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. याची उंची किती असते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तपांबरामध्ये वातावरणात कशा प्रकारे बदल होतो तो सगळ्या गोष्टी तुम्हाला जॉग्राफीमध्ये तुम्ही अभ्यास केलाच असाल. याचा आन्सर त्या ठिकाणी 4 आहेत. अशा प्रकारचे केमिस्ट्रीचे 3 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे आतापर्यंत आपण 6 प्रश्न बघितलं. मी म्हणतो की या 6 पैकी सर्वच्या सर्व 6च्या 6 प्रश्न विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. बघा पोरांनो, कसं असतं, जेव्हा 100 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला असे सेक्शन्स जे की त्या ठिकाणी आयोगानं इझी टू मॉडरेट मध्ये विचारलं आहे, तिथे तुम्हाला जास्त मार्क घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला कट ऑफच्या पुढे जायचं असेल. ओके. तर डेंटॅलियम हा प्राणी विचारला पोरांनो. डेंटॅलियम प्राण्याच्या वर्गीकरणावर 3 प्रश्न आहेत ॲज युजल. डेंटॅलियम हा प्राणी विचारला कोणत्या संघामध्ये मोडतो, तर डेंटॅलियम हा मोलुस्का संघामध्ये प्राणी आहे. मोलुस्काचे एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत. तर मोलुस्कामध्ये आपण जो नळीयुक्त कवच असणारा जो असतो तर आपण काय बोलतो, डेंटॅलियम आहे.
तर 72चं 1 म्हणजे एक्झाम्पल ओरिएंटेड क्वेश्चन आहे की एखादी प्राणी कोणत्या संघामध्ये आहे. त्याच्यानंतर हे प्रश्न होता 73. ऍक्च्युली जर बघितलं पोरांनो तुम्हाला मी सांगतो, हा 73 नंबरचा जो क्वेश्चन आहे, आपण जो कॉमन अभ्यास बोलतो, मी नेहमी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रामाणिक माझं मत मांडत असतो की जो कॉमन अभ्यास करतो आपण, तर या कॉमन अभ्यासमध्ये आपण इथपर्यंत पोहोचत नाही, पण याला गेसिंगनं आपण त्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. मागच्या वर्षी जर तुम्ही पेपर बघितला तर आयोगाने एक प्रश्न विचारला होता, तुम्हाला आठवतं की निडोब्लास्ट नावाच्या पेशीमध्ये कोणतं विष असतं. तर ते जेव्हा विष विचारलं, विष म्हणलं की टॉक्झिक पदार्थ, आणि आयोगाने एकच ऑप्शन दिलं होतं त्या ठिकाणी, हिमोटॉक्झिन नावाचं. तर त्याच्यावर आपल्या टॉक्झिक वरून टॉक्झिन आहे त्या ठिकाणी आन्सर क्लिक करणं गरजेचं आहे. तर इथं सुद्धा त्या ठिकाणी जर आयोगानं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारखे प्रेक्षेपणावर रुची ज्ञान कलिका असतात. रुची ज्ञान कलिका कशासाठी असतात? जे अन्न शोधण्यात मदत करतात. म्हणजे कोणते सबस्टन्स फूड आहे, अन्न आहे, आणि काय अन्न नाही. आता आपल्याला तर समजते की काय खायचं काय नाही. तसं वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये हे अन्न शोधण्यासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी काय आहेत अवयव असू शकतात. तर इथं कॅटफिश नावाचा जो प्राणी आहे, तर या प्रजातीमध्ये त्या ठिकाणी मिशांसारखे प्रेक्षेपणावर रुची ज्ञान कलिका असतात. त्या ठिकाणी काय बोललेलं आहे, टेस्ट बर्ड्स ऑन विस्कर लाईक प्रोजेक्शन. टेस्ट बर्ड जसं आपल्या जीबीमध्ये टेस्ट बर्ड असतात, तर त्यांना काय बोलतात असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर त्याला दात असं आपण बोलू शकतो का नाही? तर टेस्ट बर्ड जनरली दातामध्ये असतात का? तर नाही. तर त्यामुळं याचा आन्सर आपण त्या ठिकाणी थोडंसं लॉजिकला लावून बारबेल करू शकतो. मला हे माहिती आहे पोरांनो की जेव्हा आपण पेपरमध्ये असतो तर त्यावेळेस एकतर वेळ आणि हे सर्व लॉजिक लावणं, जेव्हा पेपर झाल्यानंतर ना पोरांनो हे खूप व्यवस्थित आपल्याला सांगायला काही मजा येत असते, पण तुम्हाला ही स्किल डेव्हलप करावं लागेल लवकरात लवकर. तर 1 तासामध्ये तुम्हाला किती कूल, किती काम राहून पूर्ण 100% त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेंदूचा वापर करावा लागेल जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी. नॉर्मली जसं विद्यार्थी एक्झाममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं गडबड करतात, हालचाल त्या ठिकाणी जास्त करतात, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. या गोष्टी आपल्यासोबत नाही झाल्या पाहिजे जर तुम्हाला लवकरात लवकर एक्झाम पास व्हायची असेल तर. कारण की मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं बोलतो की सर बोलतात की सर एक्झाममध्ये गेले की एकदम कधी माइंड ब्लँक होऊन जातं, कधी त्या ठिकाणी असं गडबड होऊन जाते, चुकीचे आन्सर आम्ही हे करतो. तर अशा गोष्टी आपल्यासोबत होणं नाही झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर बारबल प्रश्न परत विचारला पोरांनो की खालीपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट, आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट अगंताशी संबंधित आहे. म्हणजे अज्ञानता हा जो गट आहे याच्याशी संबंधित असणाऱ्या प्राण्यांचं नाव विचार. तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की फर्स्ट व्हर्टिब्रल ॲनिमल कोण आहे. हा आयोगाचा ठरलेला पॅटर्न. जसं की आयोगानं प्रश्न विचारला होता मागे की पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये समूहाने पाण्यातून जमिनीवर स्थलांतरित झालेल्या प्राण्यांचा गट ओळखा. तर उभयचर प्राणी हे आयोगाने प्रश्न विचारला होता. आता पण म्हणजे सेन्स लक्षात ठेवा तुम्ही, प्रश्नपत्रिका कसं विचार तसंच या ठिकाणी विचारलंय की खालीलपैकी कोणता प्राणी, प्राण्यांचं एक्झाम्पल विचारलंय, कोणता प्राणी आदिम पृष्ठवंशीय प्राण्याचा गट अगंताशी संबंधित आहे. अज्ञानता कॉर्डाटा जेव्हा आपण बोलू पोरांनो, कॉर्डाटा हे जे फायलम आहे कॉर्डाटा, ज्याच्याकडे नोटोकॉर्ड असतो, तर ह्या कॉर्डाटाचं त्या ठिकाणी आपण जेव्हा क्लासिफिकेशन करत असतो तर हे 3 क्लासिफिकेशन करतो आपण. 3 क्लासिफिकेशन कोणतं? युरोकॉर्डाटा, त्यानंतर सिफॅलोकॉर्डाटा आणि त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटा. मग हे जो व्हर्टिब्रेटा आहे तर व्हर्टिब्रेटाचे 2 ग्रुप आहेत, अज्ञानता आणि न्याथोस्टोमाटा. अज्ञानता म्हणजेच कोणते प्राणी की ज्यांच्याकडे जबडा नाही. अज्ञानतामध्ये सायक्लोस्टोमाटा आहे. कोण आहे? सायक्लोस्टोमाटा, चक्रमुखी प्राणी. आणि सायक्लोस्टोमाटाचे 2 एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. एक हॅगफिश आणि दुसरा आहे लॅम्प रे. हॅगफिश म्हणजेच त्या ठिकाणी मिक्सिन आणि लॅम्प्री म्हणजेच पेट्रोमायझॉन, म्हणजे ऑप्शन नंबर 3 महत्वाचं आहे. हॅगफिश आणि लॅम्प्रे म्हणजे आन्सर काय त्या ठिकाणी? पेट्रोमायझॉन. तर हा क्वेश्चन आहे पोरांनो. तर 74चं आन्सर येतं 3.
त्याच्यानंतर आपण जाऊ 75. क्वेश्चन नंबर 75 काय सांगतं की वनस्पतींना कॅल्शियमच्या चयापचयासाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते. मिनरल न्यूट्रिएंट खूप महत्वाचा टॉपिक आहे. वनस्पतीचे खनिज पोषक द्रव्ये. वनस्पतीच्या खनिज पोषक द्रव्यामध्ये नायट्रोजन असेल, कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, ओके, मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट एकूण 17 न्यूट्रिएंटचा आपण अभ्यास करत असतो. तर याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा एक मिनरल न्यूट्रिएंट आहे, पण कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी, कॅल्शियमचं अपटेक करण्यासाठी वनस्पतीला बोरॉनची आवश्यकता असते. हे स्पष्टपणे त्या ठिकाणी आपण जेव्हा क्लासरूममध्ये शिकवत असतो म्हणा किंवा तुम्हाला ज्या काही नोट्स प्रोव्हाइड झालेल्या आहेत त्यामध्ये सरळ आहे की याचा आन्सर काय तर बोरॉन, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी झिंक ऑप्शन केलं. कारण हे झिंक जो आहे तर तो एन्झाईम ॲक्टिवेटर म्हणून काम करतो. ओके, एन्झाईम ॲक्टिवेटर, पण आन्सर काय याचं बोरॉन. बोरॉन आहे जो की त्या ठिकाणी कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी, चयापचयासाठी आवश्यक आहे. 75चं 4. इथं नायट्रोजन फिक्सेशन पण महत्वाचं आहे. पुढे चलून आयोग त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 76 स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला. आयोगाला शेवाळ पसंत आहे. मी क्लासमध्ये बोलत असतो बघा, आयोगाला त्या ठिकाणी अलगी आवडते आणि आयोगानं पहिलेच प्रश्न विचार शेवाळ. शेवाळाचं उदाहरण त्या ठिकाणी क्लॅमिडोमोनास हे शेवाळाचं उदाहरण आहे. एवढं जरी माहिती असतं तुम्हाला एचं 4, तर एचं 4 असणार एकच ऑप्शन आहे. 3 नंबरचं तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकला असता. प्लांट क्लासिफिकेशनवर प्रश्न होता, एकदम सिंपल. तर ब्रायोफायटाचं एक्झाम्पल काय येतं तर फ्युनेरिया. ओके, फ्युनेरिया. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ब्रायोफायटा बघतो तर ब्रायोफायटामधले 2 महत्त्वाचे गट आपण अभ्यास करतो, मसाय आणि लिव्हरवॉट. ओके, तर त्यामध्ये हे फ्युनेरिया एक्झाम्पल बघतो. त्याच्यानंतर टेरिडोफायटाचं एक्झाम्पल आहे लायकोपोडियम आणि जिम्नोस्पोमचं आहे सायकस. आन्सर येतं 5. आन्सर आहे त्या ठिकाणी 3 नंबरचं. चॅप्टर आहे पोरांनो प्लांट क्लासिफिकेशन. प्लांट क्लासिफिकेशन या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारला. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिंपल क्वेश्चन आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न जमला पाहिजे. आणि पुढला प्रश्न विचारला पोरांनो प्लांट डिसीजवर प्रश्न आहे. हा प्लांट डिसीजवर आयोगाने प्रश्न विचारला की संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे. प्लांट डिसीज बोलण्यापेक्षा मी बोलतो की हा त्या ठिकाणी प्लांटच्या डिफिशियन्सीवर प्रश्न विचारला. म्हणजे हे दोन्ही प्रश्न पोरांनो, हे दोन्ही प्रश्न जे आहेत ना एकाच टॉपिकवरचे आहेत, ते म्हणजे प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स. जर समजा वनस्पतीला खनिज पोषक द्रव्याची कमतरता जर झाली तर आपल्याला डिफिशियन्सी बघायला भेटतं. मग आयोगानं प्रश्न विचारला की डिफिशियन्सी आहे, डिफिशियन्सीमुळे काय होतं असतं वनस्पतीची वाढ खुंटते आणि पानावर डिफिशियन्सी बघायला भेटते, लीफ. तर पानावर गडद हिरवा रंग, जास्त विकृत आणि मृत ऊतीचे लहान भाग असतात. हे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कोणते लक्षण आहे असं आयोगानं विचारलेलं आहे. वाढ खुंटते, तर या ठिकाणी याचं आन्सर जे आहे तर त्या ठिकाणी नेक्रोटिक स्पॉट हे त्या ठिकाणी आन्सर असू शकतं मोस्टली, ऑलमोस्ट. तर या ठिकाणी 77चा ऑप्शन काय 3. प्लांट क्लासिक बॉटनीवर 3 प्रश्न होते. बॉटनीचे आयोगानं 3 प्रश्न विचारले. एक प्लांट क्लासिफिकेशनवर आणि दुसरं प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स आणि डिफिशियन्सी याच्यावर 2 प्रश्न. आणखी बाकीच्या गोष्टी राहिलेत, प्लांट डिसीज आहेत, प्लांट हार्मोन्स आहेत. याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप सीला एक्झामला प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एबीओ रक्तगटाचा शोध विचारला पोरांनो. तर आपल्याकडे जे ब्लड ग्रुपची पद्धती आहेत रक्तगटाची, तर रक्तगटामध्ये आपण कोणती पद्धत वापरतो तर एबीओ रक्तगट पद्धती वापरतो. एबीओ रक्तगट, त्यामध्ये रक्तगट ए आहे, बी आहे, ओ आहे आणि एबी आहे. तर ह्या एबीओ रक्तगटाचा शोध इसवी सन 1900 साली कोणी लावलेला आहे, कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. कार्ल लँडस्टायनर. त्यामुळं आपण एबीओ रक्तगटाचा जनक, एबीओ रक्तगटाचा जनक असं कोणाला बोलत असतो, कार्ल लँडस्टायनरला. आणि एबी रक्तगटाचा शोध 1902 साली डिकास्टेलो नावाच्या सायंटिस्टने लावा. डिकास्टेलो म्हणजे इथे या ठिकाणी हे जे ऑप्शन आहेत कार्ल लँडस्टायनर आन्सर येतं. डिकास्टेलोनं एबीचा शोध लावला.
आणि स्टर्ली आणि विनर नावाचे जे सायंटिस्ट आहे त्याने रक्तगट आपण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे म्हणजेच आर एच पद्धतीचा. ओके, तर त्या ठिकाणी आर एच पद्धतीमध्ये लँड स्टँडर्ड आणि स्टर्ली याचं पण नाव येत असतं. तर याचं आन्सर काय असतं, कार्ल लँड स्टँडर्ड. आणि विल्यम हार्वे रक्तवाहिन्यांचा शोध लावला, ब्लड वेसल्स, तर सर्क्युलेटर असं बोलतात त्याला. काय बोलतात, सर्क्युलेटर. तर एबीओ रक्तगटाचा शोध कोणी लावला, कार्ल लँड स्टँडर्ड. एकदम सिंपल प्रश्न होता हा. त्याच्यानंतर हा जागतिक मधुमेह दिन विचारला पोरांनो. जनरली तुम्ही जर करंट अफेअर्स जीके लेवलचा प्रश्न आहे, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या कुठं वाचण्यामध्ये आला असेल, फॅक्च्युअल एकदम फॅक्च्युअल प्रश्न विचारला तर हा प्रश्न जमतो. तर साधारणतः याचा आन्सर त्या ठिकाणी 14 नोव्हेंबर आहे. आणि आयोगानं हा प्रश्न विचारला की कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठण्यास मदत होते, तर व्हिटॅमिन के हे त्या ठिकाणी ऑप्शन आहे. आयोगानं अगोदर रक्त गोठण्याचा क्रम सुद्धा विचारला होता. तर अशा प्रकारे हे 15 प्रश्न होते पोरांनो. या 15 प्रश्नांपैकी मी तुम्हाला सांगतो एकच प्रश्न असा होता तो बार्बेलवाला, जो की त्या ठिकाणी खूप आउट ऑफ द बॉक्स आयोगानं विचारलेला आहे. आउट ऑफ द बॉक्स असं म्हणू शकत नाही, म्हणजे थोडासा कॉम्प्लेक्स क्वेश्चन आपण बोलू शकतो. या व्यतिरिक्त बाकी सर्वच्या सर्व प्रश्न एकदम ठीकठाक प्रश्न होते, बरोबर गोला बसला पाहिजे होता आणि तुम्हाला चांगले मार्क्स सायन्समध्ये आले पाहिजे होते. होप सो तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहात. आता पेपर झालेला आहे, तुम्ही आता घरी आलेत. आता विषय आहे 11 जानेवारीचा. तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित प्रिपरेशन करा. जे कॉमन टॉपिक्स आहेत आयोग त्या ठिकाणी त्याच टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारतो पोरांनो. वेगळं काही करण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नका. सर्व सिलेबस व्यवस्थित कव्हर करून घ्या. बघा, आपल्याला त्या ठिकाणी एक टॉलरन्स भेटत असतो, कारण की आपल्याला 100 पैकी 100 मार्क पाडायचे नाही आहेत. 60, 62, 65 मार्क जरी आपल्याला त्या ठिकाणी आले तरी तुम्ही त्या ठिकाणी काय होतात, एक्झाम पास होतात. सर्वांना 11 जानेवारीच्या एक्झामसाठी मी शुभेच्छा देतो. आणि तुमचे किती प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आलेले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. थँक्यू सो मच.